नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 7.4 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिला आहे. आकृतीमध्ये ए केंद्र असलेल्या वर्तुळात कोन ABC बरोबर किती आहे 45 अंश. त्याच्यानंतर AC बरोबर किती आहे 7 वर्गमूळ 2 सेंटीमीटर. तर वर्तुळखंड BXC ओके म्हणजे हा वर्तुळखंड याचं काय करायचं आहे, याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. पायची किंमत किती घ्यायची 3.14 आणि वर्गमूळ 2 म्हणजे किती 1.41. ओके. तर पहिला आपण काय करूया, प्रश्नामध्ये जेवढं काही दिलं असेल तेवढं लिहून घेऊया. तर पहिलं काय असणार आहे, त्रिकोण ABC मध्ये AB आणि AC या दोन वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणजे ते समान आहेत. त्रिज्या नेहमी समानच असतात कारण काय ते एकाच वर्तुळाची त्रिज्या आहेत ना, म्हणून एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्याच्यामुळे काय झालं, जर AC बरोबर 7 वर्गमूळ 2 असेल तर AB बरोबर पण किती आहे 7 वर्गमूळ 2च आहे. ओके. म्हणजेच कोण ABC बरोबर कोण ACB. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयावरून काय कोण ABC बरोबर कोण ACB म्हणजे कोण B 45 अंश असेल तर कोण C पण काय असणार आहे 45 अंश. ओके. असणार आहे कोण ABC बरोबर कोण ACB बरोबर 45 अंश. ओके. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे सगळ्यांना माहीत असेलच. कोण B 45 अंश असेल, कोण C 45 अंश असेल तर कोण A किती असणार आहे, म्हणजेच कोण ABC अधिक कोण BCA किंवा ACB लिहू शकतो. ACB लिहूया. प्लस तिसरं कुठलं कोण आहे कोण BAC. ओके. कोण BAC बरोबर किती आहे तिघांची, हे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचं माप आहे, यांची बेरीज किती 180 अंश. ओके. आता हे दोन किती आहे 45 अंश, हे 45 अंश अधिक कोण BAC बरोबर 180 अंश. आता कोण BAC बरोबर किती हे 90 अंश. कोण BAC बरोबर 180. ओके. आता 90ला इथे नेलं की वजा होणार, ते बरोबर चिन्ह त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे. काय उत्तर आलं 90 अंश. म्हणजे कोण BAC किती आलं आहे, हे किती आहे 90 अंश. ते वाटत नाही आहे पण आहे ते 90 अंश. आता आपल्याला काय काढायचं आहे, वर्तुळखंड BXE क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून हे बघा, एरिया ऑफ वर्तुळखंड BX काय C आहे, ह्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्याचं सूत्र माहीत असायला पाहिजे. ओके. तर सूत्र काय त्याचं, हे बघा R वर्ग कंसामध्ये, हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. पाय थिटा भागिले 360 वजा साईन थिटा भागिले 2 आणि कंस पूर्ण. ओके. आणि ते गुणिले. त्यानंतर आपण किमती भरूया सूत्रामध्ये. तर R म्हणजे काय त्रिज्या आहे, ती किती दिली 7 वर्गमूळ 2 म्हणजेच काय 7 वर्गमूळ 2 कंसाचा वर्ग. कंसामध्ये पायची किंमत किती घ्यायची आपल्याला 3.14 घ्यायची, प्रश्नामध्ये त्यांनी दिलं आहे. गुणिले थिटा, हा जो थिटा काढला 90 अंश तो लिहायचा आहे भागिले 360 वजा साईन थिटाची किंमत किती आहे 90 भागिले 2. ओके. आता इथे 7चा वर्ग किती होतो 49 आणि वर्गमूळ 2चा वर्ग म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतं आणि 2 शिल्लक राहतं. म्हणजे काय होतं 49 गुणिले 2 98. ते डायरेक्ट 98 लिहिले तरी पण चालतात. बरोबर काय 98 कंसामध्ये 3.14. आता इथे हा शून्य घालवायचा आहे, हा शून्य घालवायचा आहे. 9 1 9 9 चौक 36. ओके. तर शिल्लक करायला 3.14 भागिले 4 वजा साईन 90 भागिले 2. ओके. 3.14 भागिले 4 वजा साईन 90 भागिले 2. ओके. आता 98 कंसामध्ये 3.14 भागिले 4 साईन 90ची किंमत किती आहे 1 आहे. ओके. साईन 90 म्हणजे किती 1/2 बरोबर.
तर आपल्याला काय करायचं, छेद समान करायचा आहे. छेद समान कसं करणार, याच्या अंशाला 2ने गुणणार आणि छेदाला पण 2ने गुणणार. ओके, म्हणजे छेद समान होईल. कंसामध्ये 3.14 भागिले 4 गुणिले 1ला 2ने गुणलं तर काय 2 भागिले 2ला 2ने गुणलं तर 4. आता छेद समान झाला आहे. ओके, इथं वजाबाकी 3.14मधून 2ला वजा करून टाकूया. काय उत्तर येईल, 1.14 भागिले 4. आता काय करूया, हे पायऱ्या तुम्हाला खाली लिहायचे आहेत बरोबर. ह्याच्यानंतर ही पायरी आहे, ह्याच्यानंतर ही, ह्याच्यानंतर ही. कंसामध्ये 1.14ला 4ने भागलं तर काय उत्तर येणार आहे, 0.285. ओके, त्यानंतर 98 गुणिले 0.285 याचं उत्तर किती येत आहे, 27.93 सेंटीमीटर वर्ग आहे. कारण क्षेत्रफळ काढलं आपण वर्तुळखंडाचं. ओके, तर किती येतं ते 27.93 सेंटीमीटर वर्ग. आणि वर्तुळखंड कुठला आहे तो लिहायचं तुम्हाला. वर्तुळखंड BXC चे क्षेत्रफळ किती आहे, 27.93 सेंटीमीटर वर्ग आहे. ओके, धन्यवाद.